नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, एक नवीन जाहिरात आहे मित्रांनो, निवासी शाळेची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर, चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, सांगली जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, संस्थेचा विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय, यशवंतनगर, चिखली या अनुदानित, बघा मित्रांनो, अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो. अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत बघा, जादा शिक्षक व वसतिगृह विभागात खाली रिक्त पदे त्वरित भरायची आहे. त्वरित भरायची मित्रांनो. बघा, एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. निवासी शाळा आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो, अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो. बघा, सहाय्यक शिक्षकाचं पद आहे मित्रांनो. सहाय्यक शिक्षकाचं पद दिलेलं आहे मित्रांनो. त्याची पात्रता पाहू शकता मित्रांनो तुम्ही. BSc किंवा MSc BEd मॅथमध्ये लागते मित्रांनो. मॅथची जागा आहे. BSc मॅथ किंवा MSc मॅथ BEd असेल मित्रांनो, तो एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी. बघा, 3 पद आहे मित्रांनो. एकूण 3 पदे आणि 2 वर्षाचा अनुभव. 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षकाची दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. बघा, BA किंवा MA BEd इंग्लिशमध्ये पाहिजे मित्रांनो किंवा मराठीमध्ये बघा, किंवा जिओग्राफीमध्ये. बघा, 3 पदे मित्रांनो आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षक संगणकाचं आहे मित्रांनो. बघा, संगणकाचं सुद्धा पद आहे मित्रांनो. तर बघा, यासाठी तुम्हाला MCA किंवा BCA लागतात मित्रांनो, किंवा MSc कम्प्युटर सायन्स. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघा, 1 पद आहे आणि 2 वर्षात तुम्हाला अनुभव लागतो मित्रांनो, 2 वर्षाचा. त्याच्यानंतर क्रीडा शिक्षकाचं सुद्धा 1 पद आहे मित्रांनो. बघा, क्रीडा शिक्षकाचे एकूण 6 पदे आहे मित्रांनो. बघा, MA किंवा MCOM किंवा MSc किंवा BA किंवा BCOM BSc विथ मग तुम्हाला MPEd किंवा BPEd लागतं मित्रांनो. राष्ट्रीय खेळाडू जर असाल तुम्ही तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे जर खेळाडूचं काही एखादं सर्टिफिकेट वगैरे असेल, कलर कोड वगैरे असेल, किंवा राष्ट्रीय किंवा तुमचं युनिव्हर्सिटीकडून खेळ असेल मित्रांनो, तर तुमच्यासारख्यांना प्राधान्य असेल मित्रांनो. आणि एकूण जागा बघा मित्रांनो, एकूण 6 जागा मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी. बघा, 2 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वसतिगृह अधीक्षक आहे मित्रांनो, पुरुषसाठी. निवासी म्हणजेच तुम्हाला तिथं राहणं लागेल मित्रांनो. बघा, त्यासाठी पात्रता देईल एक्स आर्मी किंवा अनुभवी उमेदवारास प्राधान्य राहील मित्रांनो. म्हणजे जर एक्स आर्मी असेल किंवा तुमच्याकडे जर निवासी शाळेचा काही अनुभव वगैरे असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो. बघा, पदाची संख्या 1 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, वसतिगृह अधीक्षक महिला निवासी, महिलांसाठी सुद्धा मित्रांनो इथं जागा रिक्त आहे मित्रांनो. बघा, अनुभवी उमेदवारास प्राधान्य राहील मित्रांनो. म्हणजे जर महिलांकडे जर अनुभव जर असेल निवासी शाळेचा तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य राहील मित्रांनो. बघा, पदाची संख्या 1 आहे. त्याच्यानंतर वसतिगृह शिक्षक पुरुष. बघा, वसतिगृह शिक्षक पुरुष हे सुद्धा निवासी असणार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवी प्राधान्य राहील. जर तुमच्याकडे जर अनुभव असेल, एखाद्या विद्यार्थी किंवा एखाद्या उमेदवाराला जर तुम्हाला जर अनुभव असेल तर तुमच्यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो. बघा, 8 जागा आहे. म्हणजेच निवासी शिक्षकाचे टोटल 8 जागा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर संगीत विशारद. बघा, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला संगीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी लागेल मित्रांनो. तुमच्याकडे जर संगीताची जर पदवी असेल मित्रांनो, म्युझिक, त्याच्यामध्ये जर ग्रॅज्युएट वगैरे झाले असेल मित्रांनो, तर तुम्ही सहज फॉर्म भरू शकता मित्रांनो, किंवा तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता मित्रांनो. बघा, 1 पद दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाचं पण आहे मित्रांनो. बघा, सुरक्षा रक्षक एक्स आर्मी किंवा जनरल. जर तुम्ही जर एक्स आर्मी असाल मित्रांनो तर तुमच्यासाठी सुद्धा सुरक्षा रक्षकाचं आहे, किंवा जर तुमच्याकडे जनरली जर तुम्ही सुरक्षा रक्षकाचं एखादा प्रशिक्षण घेतलेलं असेल, प्रशिक्षण वगैरे, तर तुमच्यासाठी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी. बघा, एकूण 6 जागा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वायरमॅन. बघा, वायरमॅनचं सुद्धा 1 पद दिलेलं आहे बघा मित्रांनो. वायरमॅनचं सुद्धा
त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वायरमॅन तुम्ही ITI केलेला असला पाहिजे, इलेक्ट्रिकल्स किंवा इलेक्ट्रिकल्स. बघा एक पद आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा शिपाई पण दिलेलं आहे बघा, HSC किंवा HSC म्हणजे 10वी किंवा 12वीवरती तुम्हाला शिपाईसुद्धा तुम्ही लावू शकता मित्रांनो. बघा शिपाईचे एकूण 10 जागा आहे मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. तुमच्याकडे जर सर्वसाधारणतः आता कोणी पण असो, सर्वसाधारण 10वी पास किंवा 12वी पास कोणी असतात मित्रांनो, त्याच्यामुळं तुम्ही तिथं जाऊन मुलाखत वगैरे देऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतर प्लंबर बघा, प्लंबरची सुद्धा एक जागा आहे मित्रांनो. बघा प्लंबिंग कामाचा अनुभव, जर कोणी प्लंबिंग कामाचा जर अनुभव किंवा प्लंबिंगचा काही डिप्लोमा वगैरे केला असेल तर मित्रांनो तुम्ही जाऊ शकता मित्रांनो, मुलाखत देऊ शकता. एक जागा आहे. त्याच्यानंतर बघा वॉटरमॅन किंवा माळीचं सुद्धा 2 पद दिलेले आहे बघा. कृषी विभागात तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे. बघा 2 पदे दिलेले आहे एकूण. त्यानंतर स्वीपरचे बघा, स्वीपरचे सुद्धा किती, एकूण 2 पदे आहे स्वीपरचे सुद्धा. मग तुम्ही स्वीपरसाठी सुद्धा जाऊ शकता मित्रांनो. बघा वरीलप्रमाणे पात्र व अर्हताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत बघा या वेळेत मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. बघा मित्रांनो मुलाखत दिलेली एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. तुमची मुलाखत होईल. मुलाखतीसाठी तुम्हाला स्वखर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो 24 तारखेला. ठीक किती 10 ते 2 वाजेच्या आतमध्ये. बघा इथं ठिकाणसुद्धा दिले तुम्हाला. संस्था कार्यालय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. सांगलीची जाहिरात आहे मित्रांनो. जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर मोबाईल नंबरसुद्धा दिलेला मित्रांनो, तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. जाहिरात पाहून घ्या मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो ही महाविद्यालयाची जाहिरात आहे मित्रांनो. बघा देशभक्त हरिनारायण बंकटलाल बघा सोनी कॉलेज सोलापूर जाहिरात आहे मित्रांनो. तर बघा अशी ऑल पोस्ट आर द परमनंटली नॉन ग्रँटेड्स अनरिझर्व बघा नॉन ग्रँटेड मित्रांनो. टोटली बघा क्लास MCA BCA किंवा MCA बघा टोटली बघा असिस्टंट प्रोफेसर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, असिस्टंट प्रोफेसर मॅथमॅटिक्स, असिस्टंट प्रोफेसर स्टॅटिस्टिक बघा, असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स, असिस्टंट प्रोफेसर बघा इन IKS, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर बघा इन अकाउंटंट, त्यानंतर इंग्लिश, फिजिकल एज्युकेशन आणि लायब्ररियन बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी टोटल. आणि विशेष म्हणजे बघू शकता मित्रांनो टोटली पोस्ट बघा 13 पोस्ट याच्यामध्ये. तर असिस्टंट यासाठी 13 पोस्ट आहे, बाकी सर्व एक आहे. फुल टाईम आहे मित्रांनो. विशेष म्हणजे काय फुल टाईम दिलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी हाफ टाईम असतं, त्याच्यामध्ये फुल टाईम आहे मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी. बघा ऑल द अबो पोस्ट फुल टाईम बघा. तुमचं जे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल ते UGCच्या गाईडलाईननुसार असणार मित्रांनो. UGCच्या गाईडलाईननुसार राहील मित्रांनो, सोलापूर युनिव्हर्सिटीच्या नुसार. त्यानंतर बघा जर त्यासाठी इलिजिबल असेल, जर तुमच्याकडे जर पात्रता असेल तर बघा पात्रता उमेदवारांनी बघा तुम्हाला अप्लाय करायचं 30 मेच्या अगोदर मित्रांनो. 30 मेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा मित्रांनो. मग तुम्ही त्यामध्ये हँडरायटिंग्स ॲप्लिकेशन्स तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन्स लिहून तुमचा बायोडेटा, तुमचे जे सर्टिफिकेट्स वगैरे असणार मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो बघा, 2 पासपोर्ट फोटो तुम्हाला या ॲड्रेसवर तुम्ही इथे पाठवूसुद्धा शकता. बघा इथे ॲड्रेससुद्धा देईल तुम्हाला. द सेक्रेटरीज बघा DHB सोनी कॉलेज इथे ॲड्रेससुद्धा देईल. या ठिकाणी तुम्ही या ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे. त्याच्यानंतर बघा नो TA आणि DA तुम्हाला कोणत्याच प्रकारचा TA DA तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला भेटल्या जाणार नाही. त्याच्यानंतर बघा जर अधिक माहिती लागत असेल मित्रांनो तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 98 34 94 15 59. या ठिकाणी तुम्ही इथं त्यांना कॉन्टॅक्ट साधून तुम्ही अधिकची इन्फॉर्मेशन घेऊ शकता.
किंवा या ठिकाणी मेल आय डीसुद्धा आहे मित्रांनो, तर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर चला मित्रांनो, अशाच नवीन जाहिराती आणि किंवा बऱ्याचशा काही अनुदानित शाळेच्या जाहिराती येत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रभरामध्ये जेवढ्या पण जाहिराती येणार मित्रांनो ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या बऱ्याचशा ठिकाणी सध्या टेटची भरती चालू आहे मित्रांनो. त्यानंतर बऱ्याचशा वेळेस काही अल्पसंख्याकच्या जाहिराती मित्रांनो. तुम्हाला अल्पसंख्याकच्या जाहिरातीसुद्धा तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू मित्रांनो. तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला फक्त मित्रांनो सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं मित्रांनो. आणि तुमच्यानुसार मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारची अनुदानित, अल्पसंख्याक किंवा नॉन ग्रँटेड तुम्हाला कोणत्या प्रकारची जाहिरात तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.